काल काही कामानिमित्त मी दादरला गेलेलो. दादर स्टेशनला उतरलो आणि मला एका ठिकाणी जायचं होतं. मी असं ऑब्झर्व केलं की दादर हे जे मुंबईतलं जे एक असं मोक्याचं ठिकाण आहे की तुम्ही तिथे 24/7 कधीही जाल तरी तिकडची जी वर्दळ आहे, तिकडची जी धावपळ आहे ती कधीही कमी होत नाही. तिथे एक्सप्रेस गाड्या धावतात, तिथे लोकल ट्रेन धावतात, तिथे टॅक्सीज असतात, तिकडे रिक्षा असतात. रिक्षा नसतात पण टॅक्सीज भरपूर असतात आणि तिकडे रिक्षासाठी तो काही मार्ग अवेलेबल नाही केलेला आहे. पण ह्या दादर स्टेशनचं असं एक इतिहास आहे की त्याने जेव्हापासून म्हणजे लोकांचे जे काही दळणवळण किंवा जे काही प्रवास चालू झाला आहे तेव्हापासून दादर स्टेशनने एक असं मोक्याचं ठिकाण काबीज केलेलं आहे की लोक तिथे आवडीने जातात. कारण तिकडे सगळ्या प्रकारच्या जे काही हे आहे व्यवस्था आहे ते एवढ्या छान आहेत. तिकडे फूल बाजार म्हणा किंवा कपडे बाजार म्हणा किंवा काही तुमचं काही खाण्यापिण्याचे हॉटेल्स म्हणा, खूप सारे व्हेरायटी आहेत आणि खूप सारे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत आणि एकदम रिजनेबल दरात. मी पण काल तिकडे गेलेलो पण मला काही वेळ नसल्यामुळे मला काही ते शॉपिंग किंवा काही जास्त काही खाण्यापिण्याचं काही करता नाही आलं. मी इमर्जन्सीमध्ये गेलेलो पण चांगला अनुभव होता. लोकांचं जे काही धावपळ बघितली, जी काही गाडी मागे धावण्याची जी काही एक उत्साह बघितला आणि त्यांची जगण्याची जी काही लाईफस्टाईल आहे ती एकदमच फास्ट आहे, एकदम फास्ट. तर लाईफ म्हणजे काय बापरे, लोकांची अशी धावपळ बघून असं वाटतं की जर हा माणूसने आज ट्रेन पकडली नाही किंवा हे टाईमला ट्रेन पकडता नाही आली तर तो गेला, त्याचा दिवस संपला तिकडे. असं लोकांची लाईफस्टाईल झाली आहे. मुंबईची लाईफ म्हणजे बापरे भयंकर आहे, भयंकर अमेझिंग आहे. हॅट्स ऑफ मुंबईकर.